काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा निष्पाप 24 लोकांचा बळी गेलाय आणि याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज नाशिकच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक येथील शिवसेना कार्यालयासमोर बॅनरबाजी करत निषेध व्यक्त केलाय। तसेच पाकिस्तानचा झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाळून पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, विनायक पांडे, वसंत गीते, संतोष गायकवाड तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही जी जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली पहलगाममध्ये ही अतिशय निंदनीय आहे। या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षित नाहीये। आपण जर बघितलं असेल गेल्या 10 वर्षापासून अशा अनेक घटना या ठिकाणी होतात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गमवावा लागतो। ही कालची जी घटना घडलेली अतिशय निंदनीय आहे आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही निदर्शन करत आहोत आणि या माध्यमातून सरकारला कळवू इच्छित आहोत की या देशातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरं तर या सरकारची आहे, परंतु सरकार मात्र यामध्ये अपयशी ठरत आहे। या उलट जर आपण बघितलं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे त्यावेळी जी घटना घडली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जर अमरनाथ यात्रेला जर त्या ठिकाणी गालबोट लागला तर एकही यात्रेकरू या ठिकाणी हजला जाणार नाही, ही घोषणा बाळासाहेब ठाकरे केली आणि त्यावेळेस त्या पाकिस्तान सरकारला जाग आली होती। आणि म्हणून माझे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती, आव्हान आहे की लवकरात लवकर हे जे काही हल्लेखोर आहे यांचा बंदोबस्त करावा, यांना चौकात फाशी द्यावी आणि पाकिस्तान बरोबर जे काही असलेले जे आपले काही संबंध असतील किंवा जे काही आपल्या देशाशी जे काही निकट असतील ते त्वरित त्या ठिकाणी बंद करावे। हे निंदनीय आहे, हृदय पिळून टाकणारी आहे। जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध करतो। नाशिक टुडे न्यूज नाशिक।